या सगळ्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की DRDO आणि भारतीय उद्योग यांच्यामध्ये भागीदारी आता वाढायला लागलेली आहे. आता यांच्यातली ही भागीदारी मेक इन इंडिया हे आपलं अभियान आहे किंवा एक जे तत्व आहे, तर त्या तत्वाला नेमकी कशी बळकटी देत आहे? आत्मनिर्भर बनण्यासाठी भारतानं गेल्या काही वर्षात खूप महत्वाची पावलं उचललेली आहेत. अ, अनेक लहान मोठ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या आता भारतातच बनवण्याचं आपलं धोरण आहे. अगदी जेव्हा गरज पडेल, जेव्हा भारतात बनवणं अगदीच शक्य नसेल, तेव्हा तात्पुरतं आपण बाहेरून शस्त्र आता घ्यायचं असं धोरण ठरवलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जे भारत हा संरक्षण सामग्रीच्या बाबतीत नेट इम्पोर्टर होता, तो आता बऱ्यापैकी स्वतः बनवू लागलेला आहे आणि हळूहळू थोडा एक्सपोर्टही करू लागलेला आहे. आता हळूहळू भारत शस्त्र स्वतः विकसित करून निर्यात देखील करू लागलेला आहे. तर हे एक महत्वाचं पाऊल आहे किंवा हा महत्वाचा बदल गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि जिथे-जिथे DRDOला काही अडचणी येत असतील किंवा आव्हानं सामोरी येत असतील, तिथं-तिथं त्यांनी इंडस्ट्री आणि अकॅडमिया म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये रिसर्च करणाऱ्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स असतील किंवा IITs आहेत किंवा अन्य काही संस्था आहेत, जिथे इंजिनिअरिंग मधलं रिसर्च चालतं, त्यांची मदत घेतली जात आहे. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष उत्पादनासाठी इंडस्ट्रीची मदत घेतली जात आहे. तर अशी बरीच उदाहरणं आपल्याला आता देता येतील. त्यामध्ये स्वयंपूर्ण किंवा स्वदेशी तोफांचं उदाहरण खूप महत्वाचं आहे. तर धनुष्य ही जी तोफ साधारण बोफोर्सच्या धर्तीवर आणखीन प्रगती करून जी आपण तयार केलेली आहे आणि ॲडव्हान्स टोड हवाईजर म्हणून आहे. या 2 तोफा देशामध्ये DRDOच्या मदतीनं विकसित केल्या आणि त्यांचं उत्पादन करण्यासाठी आता वेगळ्या-वेगळ्या इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन केलेलं आहे. तर त्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कल्याणी ग्रुप हा महत्वाचा आहे पुण्यामधला. त्याचबरोबर वेगळ्या-वेगळ्या ड्रोन्सच्या निर्मितीमध्ये बेंगलोरमधल्या आता बऱ्याचशा कंपन्या पुढे यायला लागलेल्या आहेत. आणि त्यासाठी बंगळुरूच्या परिसरामध्ये आपण ड्रोन हब निर्माण केलेला आहे. अच्छा. तिथे वेगळ्या-वेगळ्या ड्रोन कंपन्यांशी कोलॅबोरेशन करून स्वदेशामध्ये ड्रोनची निर्मिती होत आहे.